आज गोंदिया स्थित शहीद भोला कांग्रेस भवन में पूर्व विधायक दिलीप जी बंसोड़ तिरोड़ा गोरेगांव विधानसभा क्षेत्र मार्गदर्शन में कांग्रेस कमेटी के जिला अध्यक्ष अमरजी बराड़े के नेतृत्व में कांग्रेस के प्रमुख पदाधिकारी और कार्यकर्ताओं की महत्वपूर्ण बैठक हुई। बैठक में देश की शिक्षा व्यवस्था में व्याप्त अव्यवस्था, नीट पेपर लीक मामले को लेकर केंद्र सरकार की कड़ी आलोचना की। उपस्थित नेताओं ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान से नैतिक जिम्मेदारी स्वीकार करते हुए इस्तीफा देने की मांग की। इसके साथ ही आंदोलन कर रहे छात्र युवाओं पर हुए कथित लाठीचार्ज की कड़ी निंदा की। बैठक में कांग्रेस नेताओं ने कहा कि लोकतांत्रिक तरीके से अपनी आवाज उठा रहे छात्रों पर बल प्रयोग करना दुर्भाग्यपूर्ण है। साथ ही लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी की गिरफ्तारी का विरोध करते हुए केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से भी इस्तीफे की मांग की गई है। इस अवसर पर तिरोड़ा तालुका के कांग्रेस पदाधिकारियों और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित। कांग्रेस पार्टी निर्माण झाली होती अभिजित तितकेच्या नेतृत्वामध्ये। त्या नेतृत्वामध्ये शालेय विद्यार्थी नीटच्या पेपराच्या पेपर फुटीमध्ये एक आंदोलन झाला। त्या आंदोलनामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कडून विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करण्यात आला। त्या लाठीचार्जच्या समर्थनामध्ये राहुल गांधींना पण अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न झाला आणि प्रियंका गांधी त्यांनाही जेम्स पोलिसांनी असे धक्काबुक्की करून उचलून नेण्यात आला। त्याबद्दल दिलीप भाऊ बनसोड हे आम्हाला त्या आंदोलनाच्या बद्दल काय प्रक्रिया राहील ते सांगा। बघा, दिल्लीमध्ये जे काही घटना आता घडत चाललेली आहे ते या केंद्राच्या सरकारच्या नाकर्तेपणाचा हा दिसत असलेला परिणाम आहे। पोरांच्या जे काही परीक्षेला नीटच्या परीक्षेला जे विद्यार्थी बसले त्यांचे पेपर फुटीचा प्रकरण, त्याच्यानंतर पेपर फुटीच्या नंतर त्या ठिकाणी ज्या मुलांनी परीक्षा दिली त्या मुलांच्या निकालाचा प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये घोळ होत असताना या ठिकाणी नरेंद्र मोदी सारखा एक जबाबदार पंतप्रधान त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं आपलं वक्तव्य देत नाही, त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नाही। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर ते दोषी नाहीत तर त्यांनी क्लिअर करायला पाहिजे की आमचा काही दोष नाही, आम्ही या पेपर फुटीचं काम केलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होता। परंतु जेवढे विद्यार्थी देश पातळीवरचे त्या ठिकाणी जमा होऊन जो आंदोलन करतात, हा आंदोलन करणं म्हणजे त्यांची भावनाची कदर कधीतरी या सरकारने केली का? आणि भावनाची कदर जर केली नसेल तर जो धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहे त्याची नैतिक जबाबदारी होती की या प्रकरणावर त्यांनी आपला स्टेटमेंट द्यायला पाहिजे होता, त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती आणि सांगायला पाहिजे होता की हा चुकला की नाही चुकला हे कुठल्याही प्रकारचा प्रधानमंत्री आणि धर्मेंद्र प्रधान हे दोन्ही लोक करत नाही। त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं त्या मुलांवर लाठी हल्ला करण्यात आला, ज्या पद्धतीनं त्या मुलांना इंजोर्ड करण्यात आला, रक्त निघाला, तुटलेत, याची कुठलीही संवेदनशीलता या पंतप्रधानांना किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कुठल्याही मंत्र्यांना नाही। त्यांचे पोरं नाही आहेत का? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी पालक असतील त्यांचे मुलं नाहीत का या परीक्षेत बसलेले? मग या देशामध्ये जर मुलांच्या बाबतीत जर असं होत असेल तर उद्या सामान्य लोक कसा सुरक्षित राहील? आणि ज्या पद्धतीनं वांगचुकनी जो आंदोलन केला, हा आंदोलन महात्मा गांधीजीच्या नंतरचा पहिला आंदोलन आहे की ज्याने 20 दिवसापर्यंत उपोषण केलेला आहे। एवढा उपोषण करताना आतापर्यंत पहिला व्यक्ती आहे। आणि म्हणून अशाही माणसाला त्यांनी ज्या पद्धतीनं एखाद्या माणसाला मरचुरीमध्ये नेऊन त्याचा पांढरा कपडा टाकून त्याला नेतात आणि तिथे त्याला मरचुरीमध्ये ठेवतात, तशा पद्धतीची हाल म्हणजे देशामध्ये सरकार लोकशाहीची आहे की ठोकशाहीची आहे हेच काही कळत नाही। दुसरा मुद्दा की काल राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेजी, अखिलेशजी जे होते, सुप्रिया सुळे असतील, सगळ्या डिंपल यादव, या लोकांनी ज्या पद्धतीचं आंदोलन पंतप्रधानांच्या घरासमोर केलं, काय मागणी होती त्यांची मागणी हीच होती की एवढे मोठे विद्यार्थी देश पातळीवरचे जमा झाले त्याच्यावर चर्चा करा, त्यांना कुठेतरी काय म्हणायचं त्यांना सांगा, त्याच्यानंतर संसदेमध्ये तरी काही बोला। पंतप्रधान निघून जातो,
म्हणजे ही हुकुमशाही आहे असं या ठिकाणी स्पष्ट होते. आणि दुसरी महत्वाची बाब की ज्या गांधी घराण्याने स्वातंत्र्याच्या साठी संपूर्ण वर्चस्व गाठला, संपूर्ण सर्वस्व तिथे दिला, त्या ठिकाणी शहीद झाले, त्या शहीदांची कदर या मोदींना नाही, त्यांच्या मंत्रिमंडळातील कुठल्याही लोकांना नाही. आणि म्हणून याच्यावरून हे स्पष्ट होते की गोडसेचे समर्थक आहेत, गोडसेनी ज्या महात्मा गांधीला गोळी मारली त्याचे हे समर्थक आहेत. त्याच पद्धतीचा परवा कालचा त्यांचा वागणं होता. आणि म्हणून राहुल गांधी सारखा एका संसदेच्या विरोधी पक्ष नेत्याला अमानुष पद्धतीने उचलून पायातले जुते त्यांच्या बाहेर गेले, त्यांचे कपडे भरले, त्यांच्या नाकामधून रक्त निघाला, अशा पद्धतीचा प्रयत्न केला. राहुल गांधी सारखा माणसाची जर असा व्यवहार होत असेल तर गाव पातळीवर सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीने वागवतील याची शंका निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या देशाच्या सरकारवर, मोदींवर कुठल्याही प्रकारचा आता विश्वास राहिलेला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आणि मागणी करतो की या ठिकाणची सरकारला नैतिकता राहिलेली नाही, त्यांनी आपला राजीनामा द्यावा आणि पदावरून दूर व्हावं. अजून मला एक विचारायचं आहे की विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षाचे जे खासदार होते त्यांनाही दबाव टाकण्याच्या संसद भवनामध्ये त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यावर बोलता आलं. बघा, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि यांची सर्व टीम ही हुकुमशहाच्या पद्धतीने वागतोय. त्यांना संसदेमध्ये कोणी बोलू नये, त्यांच्या विरोधामध्ये बोलू नये आणि त्यांनी केलेले जेवढे काही कृत्य आहेत हे जनतेच्या समोर येऊ नयेत यासाठी ते सगळ्या पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करत आहेत. आणि म्हणून आता संसदेमध्येही लोकशाही राहिलेली नाही, त्या ठिकाणी दबावाच्या खाली हे सगळं काम करतायत. आज मला एवढं सांगा, प्रियंका गांधीला काल ज्या पद्धतीनं महिलांनी उचलून न्यायला पाहिजे होता ते महिला तिथे आल्या नाहीत. त्या ठिकाणचे पुरुष वर्गीय पोलिसांनी त्या बाईला उचलून नेण्याचा काम केला. याच्यावरून खऱ्या अर्थानं या देशामध्ये महिलांचा सन्मान राहिला का, हा महत्वाचा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर निर्माण होतो. आणि म्हणून जे काही दबाव तंत्र चालत आहे त्या दबाव तंत्राचा हा वापर करून सत्ता चालवत आहेत. खऱ्या अर्थानं लोकशाहीने सत्ता चालवत नाहीत. दुसरी महत्वाची बाब, एक गोष्ट, राज्यामध्ये काल मुख्यमंत्री आणि बावनकुळेने स्टेटमेंट दिलं की हे सगळं राजकारण करतायत. त्यांना लाज वाटली पाहिजे की ते जे मुलं परीक्षेपासून वंचित झाले, ज्या मुलांचं आत्महत्या केला, त्यांचे कुटुंब बेकार झाले, यांना थोडासाही लाज वाटत नाही. सत्तेसाठी लोकांवर आरोप ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून हा बावनकुळे काय आहे त्यांनी आपला अभ्यास करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी आपली पाठीमागची बाजू पाहायला पाहिजे. लोकांवर बोलण्यापेक्षा स्वतः कशा पद्धतीचे आहेत याचा विचार करावा आणि नंतरच कुठल्याही पद्धतीचे या पद्धतीनं स्टेटमेंट द्यावं. आम्ही या आंदोलनामध्ये जे कोणी पक्ष विषय नाही, परंतु आंदोलन हा निश्चितपणाने यांच्या विरोधामध्ये करण्यासाठी आमचा 100% समर्थन राहील, हे तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो. आणि जंतर मंतर मध्ये जे पोलीस कर्मी होते ते एक प्रकारचे एक ड्रेसवरही नव्हते आणि त्यांच्या वर्दीवर त्यांच्या नेमप्लेटही नव्हता. बघा, गृहमंत्री जो देशाचा गृहमंत्री आहे याला गृहमंत्र्याच्या पद्धतीचं काम करता येत नाही. पोलिसांच्या सोबत त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते त्या युनिफॉर्म मध्ये पाठवले. त्यांच्या हातामध्ये दगड होते, त्यांनी दगडांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि काही मुलांना त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते कुठलेही पोलीस नव्हते, हे यांनी पाठवलेले कार्यकर्ते होते त्या युनिफॉर्म मध्ये.